मित्र भेटले, 4-5 मित्र भेटले आणि तुम्ही घरी बायकोला फोन करा चौकातून, ऐ माझ्यासोबत माझे मित्र यायलेत, असं कर, 4 कप चहा ठू. तुम्ही जाऊन पहिले जर बहिणी चहा तयार ठेवा, त्या 4 मित्र दुसरा 10 मित्र असले सांगता, अरे काय तात्यानं घर होतं हो, त्यांनी चौकमाई फोन करा, आम्ही जाताच नाही तिला मग बिचारींची चहा तयार ठी, जाताच पाणी विचार, अको उलटं विचारा ती नाश्ता जेवण बिवण काही बनवू का, काय बाई आहे भाऊ, तुम्हाला 10 मित्रच मग इज्जत वाढणे का नाही, कोणामुळे, बाईमुळे. आणि त्याच जागावर जर एखाद्याने मग फोन करू बाईले, ऐ म्हणा मित्र भेटणार चौकमा, असं कर चहा बनाय ठेव, बाईने तर ताईन फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आको समजी लिओ या ना अक्का घर उचडेले रे भो बटा कुंदा मातेलचे रे आडे. तुमची इज्जत वाढवणं की घटवणं बाईच्या हातात आहे, बरोबर आहे की नाही माया हो. पण बाकी ना माणसं ऐकलेवाला तयारच राहतात नाही. आमना आमना भिवजी 150 ना त्या बी ऐकतात नाही ना. ऐका, बाईशिवाय माणूस न शहाणपण नाही, पण बाकीना लोक आवरावतात नाही, ऐकलेवायला तयार नाही. मी तुम्हाला सांगतो, बाईच्या पुढे जर शहाणपणा करायचा म्हणला तर आपली इज्जत वाढत नाही. एक माणूस ना बाईना संवाद होता, बाई म्हणे मनाशिवाय तुमने इज्जत नाही, तो म्हणे ए अख्खं गाव अख्खा तडोदा रामराम करस म्हणे माले. बाई म्हणे बट तडोदा रामराम करस, पण ती मनामुळे हा वावरायच नाही, राहतच ना 150 ना बाकीना काय नाही, कोण सांगेल ऐकतात. बाई सांगे मनाशिवाय तुमने इज्जत नाही, हा वावरायच नाही. बाई म्हणे मग, तो म्हणे अजिबात नाही, अख्खा गाव माल देखतात राम राम करस. मग म्हणे लेवानी का परीक्षा चालेल म्हणे. आणि नेमका आमदारकीनं निवड होती. हा भाऊ भर सभा मग सांग राहता, आमना आमदारले जर निवाड दिनं ज्याला घरकुल नाही त्याला घरकुल मंजूर कर दिसू, ज्यांना संडाशी नाही त्यांना संडाशी मंजूर कर दिसू, पुरा रस्ता मंजूर करलेसू, अख्ख्या गटारी गुटारी बट्या बुंजी मारसू. इथला फॉर्म मग सांगी राहता हो. आणि बाईने 10-12 वरीस ना पोऱ्याला दाडा म्हणे बावड्या जायरेतून बापले पुरण वाटायला बलायले म्हणे. हा वजन ना भाषण दि राहता, ज्याला घरकुल नसेल त्याला घरकुल मंजूर करून आणेल. तुम्हाला जी सोय पाहिजे असेल गल्लीमध्ये एरियामध्ये कॉलनीमध्ये सगळी सुविधा करून देतो. आणि नेमकं 10-12 वरीसनं पोरगं होऊन स्टेजना खालते सांगे म्हणे पप्पा मन माईन पुरण वाटायला बोलावं म्हणे. याला थंडी मग आम चालायला लाग गया ना. पुरी दुनिया बसेल होती समोर आणि बायकोन पुरण वाटायला बोलावं म्हणल्यावर हाव राग राग मग या घर ज्या लोके सब ऐकाल होता त्या दांगडो खालबी पुढे हा लोकेच ना स्वभाव रास ना हो. बाकी ती इथला शहाणा राहतस ना. गलीमा जर 2 लोकेच ना भांडण चालस ना, तिसरा जर मोडाल घ्या ना तर याव गली मला सांग होत नाही घर तुला काय काम पडा शिलकू देणार आहे म्हणजे चेटू देवो देखू देवो. बाकी बाकीने बाया ती उलट चप्पल मार देते साखू आखो वाढायला पाहिजे बुवा. आता नेमकंच हा रागारागात घरात गेला, रागारागात घरात गेला. या बारक्यासल्या आवरील्या जरास या मध मावनात का म्हणा आखो 15 मिनिटं चिंतनवाडी जास बसले भाऊ. हे दादा मन भाषा समजी राहिनेत बसले रे आई बा बस भाऊ बस मन दादा काय करतील पोरे बी पोरेस ना बी दोष नाही. तो डोकं चालासाठी चांगलं खाणं पडस. तुम्हाला जाऊ ना पोरे तसा आहे असं थोडी बटा गावे गाव ना पोरे तसा होईल कारण खावाले चांगलं भेटत नाही ना. आई माय रातली बी खिचडी का वाढेस बाशी खिचडी तैन डबामा बांधदेस शाळा मागे का तडी बी खिचडीच खास कितलं डोकं चाले त्यानं. सकाळी मा उठना का सकाळी मा उठता सांगतो माव माल पाव तो पाव काय काय आत पावही चालना काय करा. आई खिचडीने इथला सत्यानाश करणाला बेकार काम जायला. पण खिचडी नाव ना बाबा मला नरेंद्र मोदींना पाय धरले बा असा जीव करस. राजकारणां म्हणा काही संबंध नाही शे बरं शपथ सांगतो. आता शिंदे घटना कोणता ठाकरे घटना कोणता आहे बी मला समजत नाही. प्युअर येडा आहे मी राजकारण मला काही समजत नाही. पण खिचडी जर उन बुडवाय पुढे ते मला असं वाटत नरेंद्र मोदी साहेब ना पाय धुले होऊन पान पिले हो. कारण खिचडी आहे ना पहिले खावायला भेटे नाही गरीब लोक असले इतकी फजिती होती ना. पाहुणा जर येते खिचडी ना पाहुणशार आहे आणि घरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत
खिचडी खुटी नको जावं बो मनीषीन. घर मानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाड्यात, इथली कमी राहे खिचडी, म्हणजे भेटेच नाही खावाले. आणि आता अशी परिस्थिती होई जायला अशी खिचडीने. संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे, गोदड टाकीले हो ना असा जीव करत झोपिले हो. शिट्टी वाजताच समजे जास हो म्हणा बाप खिचडीचे रे काका. बाकी ते पुढे पुढे ओ बाप सर्दी खाशी डोकन बटत बटत जडच होई गे. बट एकच शे रे सर्दी खाशी बेमार बट एकच शे, पण त्याला सुधरत नाही खिचडीला बँक कोणतं दुःख सांगू बा असं. इथला नेतात पिठी घ्या खिचडीना. हा मना दोंडायचा मग गरीब माणूसनी पूर्ण लगीन जमणं मंजूर येऊ ना म्हणे. रवी बाबा पैसा नाही म्हणे खिसामान पूर्ण ते जमी घे म्हणतं. मग काय ना 8 दिनवर साखरपुडा, त्याला म्हणतं रुपयाने तून खिसामा टेन्शन लिहू नको रे. साखरपुडा 8 दिनवर आहे, जिथला तांदूळ लागतील साखरपुडाला तिथला आपला पाणी लई जाय. त्यानं मना हात धरले ना माल म्हणे रवी बा. म्हणतं काय तांदूळच ना विषय सोड द्या म्हणे. म्हणतं का बरं मन पूर्ण साखरपुडा करीशने 3 क्विंटलनं गिऱ्हाईक दगजात म्हणे. हो म्हणा बापरे, मला असं वाटणं काय स्वतः इज्जत घालाय गे बू म्हणतं म्हणे. मी तांदूळने भूषण करानच बंद कर दिना आते तांदूळ लय जाऊ असं. तिथला ना 40 लेस ना मी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ज्यांचं भांडण होणार होतं, जे लोक सभेमध्ये बसले होते तेच आता दांगडो दाखल गरमा गलीमा. हा माणूस घरात गेला, बायकोला म्हणतं काका तुला अक्कल आहे का? एवढ्या लोकांमध्ये मी बोलत होतो, तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं, लोक काय विचार करतील? बाई म्हणे मी सांगवताना मी ठरावते इज्जत कमाडी बी द्या काढून मी ठराव तुम्ही गमाई बी दिसू. अरे म्हणे इज्जती काय गया ते राखिले. बाई म्हणे तुमले मान्य ना मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही म्हणे, सर्व मान्यशी म्हणे माले. बाई बाहेरून ज्या लोक सभामा होतात त्या दांगडो देखाल पुढे होतात अंगणमा. म्हणे भाऊ तुमले काय वाटणं? मी काय म्हणणार पुरण वाटायला बोलावं का? अजिबात नाही. मना माणूस आमदारना प्रचार कराय ना, आणि प्रचारसाठी तुम्ही एवढा लोक जमावायचे तुमले खाली आता कसं काय वाटलं हो म्हणे. मी पुरण वाटी ठेले मन माणूसले आज सांगायस ना गोड तोंड करांसाठी पुरण वाटी द्या बुवा. राखली का विकली? हा हाय मायने जर ठरावून तुमची इज्जत राखूही शकते, आणि आई मायन ठराव ती इकू पण शकते. म्हणून मानचेशने जास्त वाजा वाजानं हा विठ्ठल विठ्ठल. आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगत असताना सांगतात, भैया भगवंताच्या जर नजदीक जायचं असेल, जवळ जायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर जे देवाला आवडतं त्या नियमांचं तुम्हाला पालन करायचंय. साधकांनी नाथबाबांना सांगितलं, नाथबाबा देवाच्या जवळ जायचं, पण देवाला आवडणारे प्रकार तुम्ही करायला सांगतात, पण आम्हाला सांगा ना देवाला नेमकं काय आवडतंय ते. तर माझे नाथबाबा देवाला आवडणाऱ्या प्रकारांमधला पहिला प्रकार सांगतात अभंगाच्या प्रथमचा. आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार. साधकांशी संवाद साधत असताना नाथबाबा सांगतात, जर भगवंताच्या जवळ जायचं असेल तर भगवंताला आवडणारा प्रकार तुम्हाला करायचा आहे. आणि भगवंताला आवडणारा प्रकार म्हणजे काय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस नामचिंतन करायचं. साधकांनी सांगितलं, नाथबाबा तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे, पण आम्हाला एक सांगा ना, आम्ही या शब्दावर विश्वास ठेवायला तयार आहोत, पण काहीतरी एक्झाम्पल म्हणून सांगा ना, काहीतरी उदाहरण म्हणून काहीतरी तुम्हाला सांगता येईल का तुमचा पुरावा म्हणून. तर नाथबाबा काय सांगतील? नाथबाबांच्या पायाचे धुळे आपण बनवू शकत नाही, पण रविकिरण महाराज प्रयत्न करेल. हो पण वातावरण देखील नाही, विनेकरी बाबा देखील मी गैरा खुश वेऱ्याने आमने बटास नाही ध्यान त्याच नावावरच शे जोरात पावट्या किराणात त्या. तरी वय किती असेल बाबा? 57 म्हणजे 60 गरम आहेत तरी ते. हां आपले काय कर्ज थोडी मंजूर करणे आहे. 2-4 वर्ष मागे काय पुढे काय काय फरक पड राहणार. बरं आडे काय तुम्हाला बायोडाटा नाही लिखाय राहिलं.
नाही ती सवय होई गे बाकीसले चोराचोर करायला जास्त म्हणून धरला नको म्हणली होती. पण मला असं म्हणा नाही 35-40 वर्षांना पुरा काही जर कधी बशी घ्या त्या काही उठावत नाही. बरोबर आहे की नाही. बाबा 55 पुढे शेतस बरोबर आहे ना. तरी बाबा नाची राहणार म्हणजे मन राही ना तुमनं खरं खोटं करले आपण हाय ते पोरे पोरेसले दूर बसाडापेक्षा या म्हाताराले दूर करणं पडीन मला असं दाखवा. तुम्ही नका बोला नाही त्या काय म्हणजे तू नाचल्यावर रे आमले काय शिकाडाय ना जाणं. विनिकरी बाबा पावटी खेळतायत आनंद वाटतोय बघून महाराज. नाहीतर काही काही लोकांना लाज वाटते इथं येऊन टाळ घेऊन उभं राहायला विना घ्यायला नाही का. तुम्हाला सांगतो हे एवढं सोपं नाही बरं. काही काही लोक देखील टिंगल बी करतात चंदुबा आमले असं देखील आणि त्यातले असं वाटत की बा असा उलगे वावरी होते ना बा. हा इथलं सोपं नाही शे. आडे टाळ वाजणं आडे विना दरीसने पावट्या खेळणं आय पकवाज वाजवणं पेटी वाजवणं इथलं सोपं नाही शे बरं. हो असं आहे टाळकरी वारी जात एक ठिकाणी असा प्रसंग होता. मला समजी जायला अरे काय मटेरियल लागावशे असं. मी शेतीने पारख करलेच कोणता वावर मग कोणतं सगळे असे टाळकरी होते ना वारकरी होते. वारकरी वारी जात होते. वारी जात होते. ज्या गावाला मुक्काम त्या गावच्या लोकांना ज्यांच्याकडे मुक्काम होता त्या माणसाला माहित पडलं की वारी येते. वारीला घ्यायला गेला पण श्रीमंत माणूस होता. त्याच्याकडे 25-30 सालदार होते. 25-30 सालदार गावना लोके भजनी मंडळीसनी वारकरीसले लेवाल घ्यात. वारकरीसले इकडनं लेवाल घ्यात ना टाळ मृदुंग नाही का ते फुलहार वगैरे रस्त्यानं पाय घड्या त्या फुलांच्या पाय घड्या वजनात ते वारकरी जात होते. या 25-30 सालदार देखील आणतात त्या येरायला इसारा करत म्हणे का रे दिनभर आव टाकलीस नाही गाया खातच नाही यात नुसता चाली उन्हात तरी पुलेसवर चालायला भेट राही ना. नेमका वारकरी जेवणले बसणार. वारकरी जेवणले बसणार. ज्याला पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी ज्याला डाळ भात पाहिजे त्याला डाळ भात ज्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला. या सालदार येरायला वाढता वाढता ठोकाय देखरे कितली मजा रास म्हणे नुसता चाली उन्हात तरी कितलं भारी भारी खाय राहणार. आणि आपण आव टाकलीस नाही ती खिचडीत रास म्हणे आव बी खिचडीत. आता त्या सालदारसने ठरावं की आपण सुद्धा वारी काढानी आई सालदार की ना सोड द्यावं म्हणे. मग त्या म्हणे बाकीना सालदार का रे आपण जर वारी काढानं ठरावं तर मग साहित्य बी ते पाहिजे की नको आपला पण म्हणे बसण्याचा काही इथला पक्का घरी राहतात नाही मागलं बिदड पाठ टाका साहित्य काढल्या म्हणे. सालदारसने साहित्य चोरानं टाका एक सालदारले कुदार दिनं. आता त्याला समजायला पाहिजे ना भजनी मंडळनं साहित्य काय राहत असं. त्या आता बाहेर उभा सालदार तो मधमा कुदेल सालदारले सांगत ऐ ते धुमडं काढ म्हणे धुमडं. ए धुमड्या त्याला पकवाज म्हणतात रे मुकलायला सुधरत नाही आपला इंदुजले बरं कोणती वस्तू काय म्हणू असं धुमड ऐ रे धुमड पकवाज काढ रे पकवाज पे का एक म्हणे ऐ ती टिंगरी लैर म्हणे ऐ रे टिंगऱ्या त्याला विना म्हणतोस विना. एक म्हणे त्या जांबा बी लैर म्हणे जांबा गाव मा असं फेरी मारून बाबा म्हाताऱ्या बऱ्याच गाव म्हाताऱ्या नातेसले जर केवाडतास ना नात्रेसले आमना सारखा का महाराज बाबा म्हण ना तू अशा मजाना भजन करत म्हण भाऊ बाबाला म्हणता काढ भाऊ जांबा तुकाराम ओ माय त्याला जांबा नाही म्हणतस ज्ञानबा तुकोबा म्हणतात त्याले जांबा ऐ रे जांबा गंदा जांबा ज्ञानोबा तुकोबा म्हणतात त्याले. आता बासुंदी पाहिजे बासुंदी पापड्यावाला पापड्या पुरणवाला पुरण वजनात जेवण करली ना झोपाल जाय राहता त्या सालदार गाव म्हणा भजनी मंडळ म्हणा सदस्य म्हणे बाबा म्हणे काय कीर्तनकार कोणशे म्हणे तुम नाम हो म्हणा बाप आणि कीर्तन नाम ना काय संबंध कीर्तन म्हणा कधी माहित नाही ना आमले. या सालदार म्हणे काय होया ते कीर्तनकार विचारणार नाही आपले तर कोणले सजत नाही म्हणे ते मग सांगतच म्हणे बाबा बडा सालदार एक रूम मध्ये जडे मुक्काम होता. त्याच ना म्हणा बिगडी एक मोठा होता टोळीना मालक तो म्हणे एक काम करावे जनत्यान गादीवर झोपिल्या पंगरील्या म्हणे जो बोली तो कीर्तन करी म्हणे. बडा सालदारसने पंगरीन झोपिली ना 8:30 वाजनात भजनी मंडळाला एक पोरगाल दाड म्हणे जाय रे कीर्तनकार बाबाशी उठाड म्हणे त्यानं दरवाजा ठोका म्हणे बाबा का हो महाराज महाराज एक बिने दोन बिने कारण त्यानं ठरवलं होतं जो बोली तो कीर्तन करी.
एक बी सालदार बोले ना. तो पोरगा पळत पळत पुन्हा भजनी मंडळाला म्हणे बाबा त्या महाराज काय उठत नाही भो म्हणे. सुज्ञे बाबा होता बाबासारखा एक. ज्यांकडे जेवण होतं तपास करा रे, जेवण मातीने काय पडी गे मरी तिने घ्यात म्हणे त्या उठी कसा राहणार नाही. हा मग स्वतः भजनी मंडळवाला उन्हा दरवाजा ठोका म्हणे महाराज उठाव. हो महाराज महाराज. पण महाराजले दाखवता जो बोली तो कीर्तन करी भो. एक बी नाही दोन बी नाही बोलेत. म्हणे नक्कीच मरी घ्यात, पण मरी बी घ्या होती ना याचे गरमाई काढणं पडीन ना. 10-12 वरीस ना पोऱ्याले साना वाटे कुदाडा. पहिले साना होतात गरेसले, पहिले साना राहत गरेसले राहत ना. हां आता सध्या पहिलं काहीच राहायला नाही शिवा. तर साना वाटे 10-12 वरीस ना पोऱ्याला कुदाड. जसा पोरगा साना वाटे कुदना तसा एक सालदार ना छातीवरच जाई पण तो सालदार जोडमा को काय पण ना हो म्हणा बापरे. या बाकी ना म्हणे कीर्तन तूच कर भो म्हणे. तू म्हणा बापरे म्हणेल. तो सालदार ना गयामा विना टाक दिना. त्यान गयामा विना तो मागला टाट करीसले विचारे आता कीर्तन कसं करू भो. काय सांगे तो सालदार आता कीर्तन कसं करू भो. त्या मागला टाट करी म्हणे तवय भज्या कशा दाब्यात भो. हा इथलं सोपं नाही राहस आहे. हां बशी बशी सांगणं सोपं आहे, चाल जमणी नाही. म्हणता ऊन नाही वाचता ऊन नाही आहे सांगणं सोपं आहे. आठ येतोय समजत द येतील काही आणि ते मी नाही म्हणा. विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांना साधकांनी सांगितलं नाथबाबा आम्ही सुद्धा रात्रंदिवस नामचिंतन करायला तयार आहोत, पण तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण सांगा ज्याच्याकडनं आम्हाला पटलं पाहिजे. नाथबाबा काय सांगतात. पण मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण आपण नाथबाबांच्या पायाची धुरी नाही बनवू शकत. सोपं करून सांगायला मला आवडतं. लोक जातीपातीचा परमार्थ करतात, पण परमार्थ करत असताना जातपात बघायची नसते. माझ्या भगवंतानं जातपात नाही बघितली. माझ्या भगवंतानं जातपात परमार्थामध्ये नाही बघितली. ऐका आता. रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. त्यात पहिलं नाव येतं मला सांगायला आवडतं ती म्हणजे शबरी माता. भिल्ल समाजात जन्माला आलेली शबरी. माणसाची वर्तणूक संस्कार ओळखू येतात. त्याचे वर्तणुकीवरनं संस्कारावरनं त्याची जात ओळखू येते. नुसतं सांगितलं कोणकोणत्या जातीचं आहे त्याच्यावर जात ओळखली जात नाही. कारण माझे तुकोबर आहे म्हणतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब टिंब प्रसवली. तुकोबराय सांगतात जातीने जर ब्राह्मण असेल आणि कर्तबदारी जर चुकीची असेल तर त्या जातीला काही किंमत नाही आहे. भिल्ल समाजाची शबरी होती. भिल्ल समाजाची शबरी माता लहानपणी बापाला विचारलं बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले बेटा. तुला लग्नाची पंगत द्यायची ना. लग्नाची पंगत द्यायची म्हणून हे बकरं बांधून ठेवले. बाई म्हणते बाई ग एवढे बकरं जर मरत असतील मला लग्नच नाही करायचं. घरातून पड काढली. महाराज अरण्यात राहत होती. अरण्यात राहत होती जिथं एक साधू महात्मा राहत होते. त्या साधू महात्म्याचं नाव काय या. अरण्यात जिथं शबरी राहत होती तिथं साधू महात्मा राहत होते. त्या साधू महात्म्याचं नाव काय या. महिला माता. तुम्ही कथा ऐकतात ना. रामायण बिमायण ऐकेलोय ना कधी मध्ये. हां रामायण नाही ऐकेले. गली मग कोणत्या सासू वाजण्या जास्त लढाई होती बहिणीवर. मातंग ऋषी राहत होते. मातंग ऋषी राहत होते आणि मातंग ऋषींची सेवा शबरी माता लपून करत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं एवढ्या रात्री एवढ्या पहाटे येणारी मुलगी कोण असेल. विचारलं म्हणले बेटा कोण आहे. म्हणले मी शबरी शबर राजाची मुलगी शबरिया. इथं काहून राहते. घडलेला वृत्तांत सगळं सांगितलं गुरुजींना. माझ्या बापानं बकरांची दावण बांधून ठेवली होती माझ्या लग्नाची पंगत देण्यासाठी. एवढे जनावरं जर मरत असतील बाबा मी लग्न नाही केलं मी घराचा त्याग केला आणि इकडे येऊन गेलेली आहे. गुरुजींनाही समाधान वाटलं. शिष्य बनवलं. बरेच वर्ष निघून गेले. मातंग ऋषींनी सांगितलं बेटा आता मला जावं लागणार आहे. मला निघावं लागणार आहे. शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते. शबरी माता सांगते गुरुजी तुमच्या भरोशावर एवढ्या अरण्यामध्ये राहत होती तुम्ही सुद्धा मला सोडून जायचं म्हणतायत. एवढ्या अरण्यामध्ये मी एकटीने राहायचं कसं. तेव्हा गुरुजींनी सांगितलं बेटा काळजी करू नकोस. इथं एवढ्या अरण्यामध्ये जरी राहशील ना इथं कोणता परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येणार आहे आणि तुला दर्शन देण्यासाठी येणार आहे. शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला. वाट बघायला सुरुवात केली महाराज. हो एका ठिकाणी चरित्र आले 82 वर्षाची होईस तोवर शबरी माता वाट बघत होती प्रभू रामचंद्रांची. आता 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले आणि एका ठिकाणी लखनजीला सांगितलं लखन अपनी माँ को मिलने जाना है भैया. आपल्या आईला भेटायला जायचंय. लक्ष्मण सांगतात अरे 14 वर्षापर्यंत भैया 14 वर्षापर्यंत आपण आपल्या माईला भेटू शकत नाही. मग 14 वर्षापर्यंत आपण घरी जाऊ शकत नाही. तेव्हा रामानं सांगितलं लखनजीला लखन
जी 14 वर्षापर्यंत वाट पाहते त्या मायची गोष्ट नाही करत रे. जी 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघते ना, त्या मायला भेटायला जायचे. आणि लखनजीला घेऊन प्रभू रामचंद्र निघाले. सीतामाईला शबरीमाताला भेटण्यासाठी निघाले. शबरीमातेच्या कुटियाजवळ गेले. शबरीमातेनं बघितलं, शबरीमातेच्या डोळ्यात अश्रू होते. अश्रूला बघून लखनजीनं विचारलं, आई साहेब तुमच्या डोळ्यात अश्रू का? जगाचा मालक तुम्हाला भेटण्यासाठी आला तरी तुमच्या डोळ्यात अश्रू आहे. तेव्हा शबरीमाता सांगायला लागली, आपल्या हिंदू धर्माचा नियम असा आहे, साधू संत आणि भगवंत जर दारात आल्या तर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे, पायाचं पूजन झालं पाहिजे, पाय धुतले गेले पाहिजे. पर माझ्या दारात जगाचा मालक आहे स्वतः भगवंत, पर पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही आहे देवाचे पाय धुण्यासाठी, म्हणून रडत्या. देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही म्हणून रडत्या. लखनजीनं सांगितलं, आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून तू रडत्या, पण तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या दारात आहे. काय सांगितलं? तुझ्याकडे पात्र नाही म्हणून दुःख व्यक्त करण्यापेक्षा तुझी पात्रता बघ केवढी, जगाचा मालक तुझ्या दारात आहे. आणि दारात येणारा भगवंत कशामुळे आला हो? शबरीमातेनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला की जगाचा मालक तुला भेटायला येईल, फक्त एकच करायचं, अंतकरणापासून त्याची भक्ती करायची. आणि शबरीमाता अंतकरणापासून देवाचं भजन करत होती, म्हणून जगाचा मालक भेटण्यासाठी आला. आणि तुम्हाला इथून सांगेल बरं का, शबरीमातेला भगवंत भेटला, भगवंत दिसला. शबरीमातेनं त्याग काय केलं माया हो? बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे काहून बांधून ठेवले? म्हणले, बेटा तो लग्न करायचं, तो लग्नाची पंगत द्यायची. म्हणून शबरीमातेला वाटलं एवढे जनावरं जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. कोण समाजाची होती शबरी? जातीपातीचा परमार्थ मला अजिबात आवडत नाही, जातपातला मी किंमत देत नाही. गड्यात माड आहे, वैष्णव आहे, निर्वेशनिया माडकरिया, तो माझ्यासाठी ग्रेट आहे. आणि जर जातीनं ब्राह्मण आहे, गड्यात माड नसेल तर काही कामाचा नाही आहे. जातीपातीला आपण मानत नाही. जो वैष्णव असेल तो आमच्यासाठी ब्राह्मण, जो ब्रह्मज्ञान जाणतो तो ब्राह्मण. शबरीमातेनं काय केलं? जनावरं मरू दिले नाही, म्हणून जगाचा मालक भेटला. म्हणजे शबरीमातेकडनं आपल्याला काय शिकायचंय माया हो? जातीनं भिल्ल समाजाची मुलगी होती, पण तिला सुद्धा दया होती की जनावर मरायला नाही पाहिजे. कोणले वाटे असं? कोणले वाटे जनावर मरायला नाही पाहिजे असं? बोला ना बहिणी. होऊन शबरी माताले बकरं मरायला नाही पाहिजे, कोणले वाटे? शबरीले. शबरी जातनी कोण होती? बिलीन. म्हणजे मटण माझा खाव नाही, कोणले वाटे? बोला ना ताई सोन. हा हो सोनचिडी सोन. बोला हो बहिणी सोन. मटण मासा खाऊ नये, कोणले वाटे आई? शबरीले. शबरी कोण होती? बिलीन. म्हणजे मटण मासा खाऊ नये, बिलीनले वाटणं. बरोबर आहे ना? मटण मासा खाऊ नये, बिलीनले वाटणं. आणि आपण स्वतःला चांगली जातना मन लेणारा सांगतो, मालकान ठेचा मा काड्या टाकाशिवाय ठेचा सवाद देत नाही. मग कोण चांगलं, बिलीन का तुम्ही स्वतःला चांगली जातना म्हणणारा? हा कोण चांगलं आहे? कधी एकदा स्वतःला क्वेश्चन करा. बरोबर आहे की नाही? हो. गड्यात माडा. शबरी मातेनं सांगितलं, जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल तर रात्रंदिवस नामचिंतन. नुसतं नामचिंतन करून चालणार नाही. मग नुसतं नामचिंतन करून चालणार नाही. मग साधकांना सांगत असताना नाथबाबा सांगतात, भैया रात्रंदिवस नामचिंतन. मग साधक सांगायला लागले, आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू, मग भगवंताची प्राप्ती होईल का? तेव्हा नाथबाबांनी सांगितलं, भैया रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होईल, ही तर सुरुवात आहे. मग पुढे अजून काही नियम आहेत. म्हणजे सांगा ना बाबा, अजून काय नियम आहेत? अजून दुसरा नियम सांगतात महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात.